नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण इयरबुक 2025 बघत आहोत, आदरणीय देवा जाधवर सर यांचे। तर त्यामध्ये आपण आतापर्यंत काय काय घडामोडी कंप्लीट केल्या आहेत ते एकदा बघूया आणि मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया। बघा, महत्त्वाचे पुरस्कार, राष्ट्रीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी, प्रादेशिक घडामोडी, विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी, पर्यावरण घडामोडी आणि 1000 सराव प्रश्न हे आपण सगळं कंप्लीट केलेलं आहे। आणि आज आपण काय बघणार आहोत तर महत्त्वाच्या निधन वार्ता। आजचा जो व्हिडिओ आहे फार महत्त्वाचा आहे आणि सगळे व्यक्ती खूप महत्त्वाचे आहेत आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे आजचा। खूप मी तुम्हाला इमेजेस पण दाखवणार आहेत जेणेकरून आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाईल। ठीक आहे, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिली व्यक्ती डॉक्टर मनमोहन सिंग। ठीक आहे, भारतीय अर्थक्रांतीचे शिल्पकार, उदारीकरणाचे शिल्पकार, जगप्रसिद्ध अर्थतज्ञ। जन्म बघा आणि निधन दोन्ही तारखा 26च आहे, फक्त महिना वर्ष वेगवेगळे आहेत म्हणून 26 तारीख नीट लक्षात ठेवा। जन्म 26 सप्टेंबर 1932 पंजाब येथे आणि निधन 26 डिसेंबर 2024 वयाच्या 92व्या वर्षी। ठीक आहे, केम्ब्रिज विद्यापीठातून 1957ला अर्थशास्त्रात पदवी, केम्ब्रिज विद्यापीठातून। ऑक्सफर्ड विद्यापीठातील न्यू फील्ड महाविद्यालयातून D.Phil, आर्थिक क्रांतीचे जनक। 1991 साली भारत आर्थिक संकटात सापडला होता। परकीय गंगाजळी संपल्याने देशावर आर्थिक दिवाळखोरीचे संकट होते। त्याचवेळी तत्कालीन पंतप्रधान P.V. नरसिंह राव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री म्हणून जबाबदारी सोपवली। आपल्या आर्थिक धोरणांच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य दिले। हे तर आपल्याला माहितीच आहे, बरोबर। आपण इकॉनॉमिक्स मध्ये शिकतो, LPG धोरण जेव्हा शिकायला घेतो तेव्हा आपल्याला ही ओळख सगळी झालेली आहे। पुढे बघा, भूषविलेली पदे। आता हे जे आहे ना, हा जो चार्ट आहे हा फार महत्त्वाचा आहे, प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा। बघा, भारताचे ते 13वे पंतप्रधान, भारताचे 13वे पंतप्रधान, कालावधी 2004 ते 2014, 10 वर्षे। 1982 ते 1987 नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष। RBIचे 15वे गव्हर्नर 1982 ते 1985। बघा, भारताचे 13वे पंतप्रधान, RBIचे 15वे गव्हर्नर। पंतप्रधानांचा कालावधी तो तेव्हा किती होता, तो 2004 ते 2014 आणि RBIचे गव्हर्नर म्हणून 1982 ते 1985। केंद्रीय अर्थमंत्री म्हणून कालावधी काय, 1991 ते 1996। राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते म्हणून 1998 ते 2004। 1991 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष होते। 2019 ते 2024 राज्यसभा सदस्य कुठून, राजस्थानमधून। आणि 1991 ते 2019 राज्यसभा सदस्य आसाममधून। ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत। राजस्थानमधून राज्यसभा सदस्य 2019 ते 2024। त्याच्या आधी 1991 ते 2019 राज्यसभा सदस्य आसाम। सलग 33 वर्षे राज्यसभेवर ते सदस्य होते। ठीक आहे, पुढे बघा, त्यांच्या काळातील महत्त्वाचे निर्णय। भारत अमेरिका आण्विक करार 18 जुलै 2005 हा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीतील एक मोठा टप्पा ठरला। डॉक्टर सिंग यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने 2005 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम लागू केला। ठीक आहे, डॉक्टर सिंग यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने 2005 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम नरेगा लागू केला। माहितीचा अधिकार 2005 लागू करण्यात आला। पुढे बघा, विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियम 2005 ला मंजुरी दिली। हा अधिनियम 10 फेब्रुवारी 2006 म्हणून लागू झाला। विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियम 2005 ला मंजुरी दिली, हा अधिनियम 10 फेब्रुवारी 2006 म्हणून लागू झाला। आधार कार्ड योजना, भूमी अधिग्रहण कायदा 2013, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013। ठीक आहे, आता त्यांना प्राप्त पुरस्कार बघा, तर केम्ब्रिज विद्यापीठाचा डम स्मिथ पुरस्कार, 1987 ला
पद्मविभूषण, 1993ला युरो मनी पुरस्कार, 1995ला भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार. ठीक आहे. त्यांनी लिहिलेले पुस्तक बघा, इंडियाज एक्सपोर्ट ट्रेड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ सस्टेन्ड ग्रोथ. ठीक आहे. आता बघा जिम्मी कार्टर. आता जिम्मी कार्टर कोण आहेत, तर ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. ठीक आहे, आपण बघून घेऊ. मग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, मग कितवे होते, तर 39वे होते. त्यांचा कार्यकाळ पण लक्षात ठेवा. तर हे बघा, हे आहे जिम्मी कार्टर. ठीक आहे. 1-2 मिनिट फक्त. बघा, मुद्दामून इमेज दाखवते कारण तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. हे जिम्मी कार्टर आणि हे आत्ता त्यांचं जेव्हा निधन झालं तेव्हाचा हा त्यांचा फोटो आणि हा आधीचा फोटो जेव्हा ते कार्यकाळ होता त्यांचा. ठीक आहे. मुद्दामून दोन्ही इमेज मी तुम्हाला दाखवायला आणल्या आहेत. पुढे बघा, डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 100व्या वर्षी, बघा महत्वाची न्यूज आहे, 100व्या वर्षी निधन. मेलानोमा या आजाराने त्यांचे निधन झाले. हा आजार म्हणजे त्वचेचा कॅन्सर आहे. ठीक आहे. मेलानोमा लक्षात ठेवा, कारण कोणत्या आजाराने कोणत्या व्यक्तीचं निधन झालं आहे हे प्रश्न हमखास विचारले जातात. तर मेलानोमा या आजाराने त्यांचे निधन झाले. हा आजार म्हणजे त्वचेचा कॅन्सर होय. अमेरिकेचे कितवे, 39वे राष्ट्राध्यक्ष. राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाळ काय होता त्यांचा, 1977 ते 1981. अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक काळ जिवंत राहणारे राष्ट्राध्यक्ष ठरले. 1970 मध्ये जॉर्जियाचे 76वे गव्हर्नर. जिम्मी कार्टर अमेरिकेच्या नौदलात 7 वर्षे कार्यरत होते. त्यांना 2002चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता. त्यात त्यांनी कार्टर सेंटरच्या माध्यमातून अनेक मानवतावादी कार्य केली होती. आता बघा, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. जसं मी तुम्हाला सांगते की त्यांचं एज नाही, ते कितवे राष्ट्राध्यक्ष होते ते लक्षात ठेवा. वयाच्या कितव्या वर्षी त्यांचं निधन झालं हे लक्षात ठेवा. कोणत्या आजाराने त्यांचं निधन झालं हे लक्षात ठेवा. हे जे मी सगळं सांगते ना, तसंच ही पण गोष्ट खूप अतिशय महत्त्वाची आहे की 2002चा शांततेचा नोबेल पुरस्कार त्यांना जाहीर झाला. त्यांनी कार्टर सेंटरच्या माध्यमातून अनेक मानवतावादी कार्य केली होती. 1978 मध्ये त्यांनी भारताला जनता सरकारच्या कार्यकाळात भेट दिली. किती साली, 1978 मध्ये. आणि तेव्हा सरकार कोणतं होतं, जनता सरकार होतं. ठीक आहे. ह्या गोष्टी सगळ्या माहितीच पाहिजे. भारत दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी हरियाणातील दौलतपूर नसीराबाद या गावाचा दौरा केला. त्या भेटीच्या स्मरणार्थ त्या गावाचे नाव कार्टरपुरी, बघा कार्टरपुरी असे ठेवण्यात आले. किती गोष्टी महत्त्वाच्या आहे. ते जेव्हा भारताच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा हरियाणातील दौलतपूर नसीराबाद या गावाचा दौरा केला. त्या भेटीच्या स्मरणार्थ या गावाचे नाव कार्टरपुरी असे ठेवण्यात आले. ठीक आहे. आता पुढची न्यूज बघा, ओसामू सुझुकी. तर 25 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 94व्या वर्षी निधन. भारतातील वाहन उद्योगाच्या भरभराटीसाठी त्यांनी विशेष योगदान दिले. भारतीय वाहन उद्योगात जपानची कार्यशैली सुझुकी यांनी आणली. ते मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे संचालक आणि मानद अध्यक्ष होते. त्यांना भारत सरकारचा 2007ला पद्मभूषण पुरस्कार प्राप्त. ही गोष्ट लक्षात ठेवा. 2007ला पद्मभूषण पुरस्कार कोणाला, तर काय बघतोय आपण, ओसामू सुझुकी यांना. पुढे बघा, वासुदेवन नायर. निधन 25 डिसेंबर 2024. आता आपण ओसामू सुझुकी बघितलं, त्यांचंही निधन 25 डिसेंबर 2024. वासुदेवन नायर, त्यांचं निधन 25 डिसेंबर 2024. कोण आहेत ते, प्रसिद्ध मल्याळम कादंबरीकार, लेखक, चित्रपट दिग्दर्शक. जर कोणाचं काहीच लक्षात राहत नसेल तर ॲटलिस्ट ह्या गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न करा की ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते. तसे प्रश्न जास्त विचारले जातात. प्रसिद्ध मल्याळम कादंबरीकार, लेखक, चित्रपट दिग्दर्शक. मातृभूमी साप्ताहिकाचे माजी संपादक. ठीक आहे. कोणतं साप्ताहिक, मातृभूमी साप्ताहिकाचे माजी संपादक. 4 वेळा सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय
चित्रपट पुरस्कार जिंकला, पद्मभूषण 2005 आणि ज्ञानपीठ पुरस्कार 1995. ठीक आहे. आता बघूया आपण श्याम बेनेगल. अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे. मी तुम्हाला इमेज पण दाखवते, माहितीच असतील तुम्हाला पण तरी बघून घ्या. हे आहेत श्याम बेनेगल. ठीक आहे. महत्त्वाची का आहेत तर ते तुम्हाला मी पुढे सांगते, वाचनात येईलच आपल्या. बघा, 23 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 90व्या वर्षी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन झाले. 14 डिसेंबर 1934 रोजी हैदराबाद येथे जन्मलेल्या श्याम बेनेगल यांनी आपल्या चित्रपटात समाजातील वास्तववादी विषय हाताळले. त्यांना समांतर चित्रपटाचा जनक म्हटले जाते. समांतर चित्रपटाचा जनक. बेनेगल यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात कॉपीरायटर म्हणून केली. अंकुर या 1974 मध्ये आलेल्या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. अंकुर 1974 साली जो चित्रपट आला त्याद्वारे त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. आता बघा, भारत एक खोज असेच काही सिरियल्स किंवा मालिका पुढे येणार आहेत, त्या सगळ्या महत्त्वाच्या आहेत. भारत एक खोज या दूरदर्शन मालिकेद्वारे त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाला प्रभावीपणे पडद्यावर आणले. त्यांना प्राप्त पुरस्कार बघा, एकूण 7 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. बघा, 7 राष्ट्रीय पुरस्कार. पद्मश्री 1976, पद्मभूषण 1991, दादासाहेब फाळके पुरस्कार 2005, व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2018. श्याम बेनेगल हे फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. त्यांनी सह्याद्री फिल्म नावाची कंपनी स्थापन केली. कोणती? सह्याद्री फिल्म नावाची कंपनी स्थापन केली आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या कंपनीचं नाव पण लक्षात ठेवा, सह्याद्री फिल्म. त्यांनी लिहिलेली पुस्तकं नीट लक्षात ठेवा. द चर्निंग विथ विजय तेंडुलकर, सत्यजित रे, द मार्केट प्लेस. ठीक आहे. तिन्ही नावं नीट लक्षात ठेवा. द चर्निंग विथ विजय तेंडुलकर, सत्यजित रे, द मार्केट प्लेस. सेन्सर बोर्डाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने जानेवारी 2016 रोजी श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. पुढे बघा, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची कथा सांगणारी 10 भागांची. बघा, म्हणून म्हटलं ते महत्त्वाचे आहे, नीट त्यांच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. 10 भागांची संविधान ही छोटेखानी मालिका लक्षवेधी ठरली. ही मालिका बघितली नसेल, इच्छा असेल तर बघा, मी स्वतः बघितलेली आहे. ते 10 पार्ट माझे बघून झालेले आहेत. मुजीब द मेकिंग ऑफ नेशन हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा सिनेमा, हे पण लक्षात ठेवा. आणि हे पण इच्छा असेल तर बघा, असं नाही की मी तुम्हाला सांगते तुम्ही बघाच म्हणून, फक्त मी एवढं सांगते की मी बघितलेलं आहे. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही बघू शकता. मुजीब द मेकिंग ऑफ नेशन हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा सिनेमा ठरला. पुढे बघा, ओमप्रकाश चौटाला. आणि अजून एक सांगते, आपली परीक्षा आलेली असते, आपण खूप सारे व्हिडिओ पण ऐकतो, कोणी सांगितलं हे जाऊन बघा ते जाऊन बघा, तेव्हा म्हणजे माझा अनुभव सांगते फक्त की लगेच तो वेळ आपला अभ्यासाचा असतो, बरोबर, लगेच त्या गोष्टीसाठी जाऊन वेळ द्यायचा नसतो. ह्या ज्या गोष्टी असतात, एखादा पिक्चर समजा बघायचा असेल, एज्युकेशन रिलेटेड का असे ना, तर मग तेव्हा जेव्हा खरंच आपण खूप थकलेलो असू, म्हणजे शारीरिक पण आणि अभ्यास करून पण, तेव्हा एक रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. पण परीक्षा तोंडावर आहे आणि मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघताय, तर तसा वेळ नका घालू. आपला वेळ पण फार महत्त्वाचा असतो. एक मार्क्स तिथे आपल्याला काढणं फार महत्त्वाचं असतं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मी जरी बघितलेली असेल तुम्ही बघाच असं नाही. तुम्हाला इच्छा, जेव्हा तुम्ही रिलॅक्स असाल, तुम्हाला खूप छान वेळ असेल, निवांत वेळ असेल, तेव्हा या गोष्टी करायच्या. ठीक आहे. अभ्यास तोंडावर परीक्षा असताना अजिबात नाही करायच्या. ठीक आहे. ओमप्रकाश चौटाला पुढचं व्यक्तिमत्व. ठीक आहे. बघा, इंडियन नॅशनल लोकदल म्हणजे INLD INLD पक्षाचे अध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय लोकदल पक्षाचे अध्यक्ष आणि 5 वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री राहिलेले ओमप्रकाश चौटाला यांच्या वयाच्या 89व्या वर्षी 20 डिसेंबर 2024 रोजी निधन झाले. पहिल्यांदा 1989 मध्ये मुख्यमंत्री झाले. ओमप्रकाश चौटाला हे माजी पंतप्रधान
चौधरी देवीलाल यांच्या 5 मुलांपैकी सर्वात मोठे आहे. आपण एकदा आहे ना नाव बघून घेऊ ओमप्रकाश चौटाला. हे बघा, हे आहे ओमप्रकाश चौटाला. आणि ते जे सांगताय की त्यांचे वडील देवीलाल, तर याच्यात काय म्हटलंय, पंतप्रधान चौधरी देवीलाल. तर ते मला असं वाटतं की ते प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, कारण इथे बघा दिलंय फॉर्मर डेप्युटी प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया देवीलाल. म्हणजे ते उपप्रधानमंत्री डेप्युटी प्राईम मिनिस्टर होते कोण, देवीलाल, त्यांचे वडील. तर मग मे बी इथे प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, तुम्ही करेक्ट करून घ्या. तर बघा पुन्हा बघूया आपण. भारतीय राष्ट्रीय लोकदल पक्षाचे अध्यक्ष आणि 5 वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री राहिलेले ओमप्रकाश चौटाला यांच्या वयाच्या 89व्या वर्षी 20 डिसेंबर 2024 रोजी निधन झाले. पहिल्यांदा 1989 मध्ये मुख्यमंत्री झाले. ओमप्रकाश चौटाला हे माजी पंतप्रधान, उपपंतप्रधान चौधरी देवीलाल यांच्या 5 मुलांपैकी सर्वात मोठे होते. ते 6 वेळा आमदार झाले होते. तिहार कारागृह दिल्ली येथील सर्वात वयस्कर कैदी म्हणून त्यांच्या नावावर रेकॉर्ड आहे. लक्षात ठेवा. तुरुंगातून वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी 10वी आणि 12वी परीक्षा दिली. 10वी आणि 12वीची परीक्षा दिली वयाच्या 87व्या वर्षी. ते पण तुरुंगातून दिली. बोगस शिक्षक भरतीत घोटाळा प्रकरणी त्यांना 9 वर्षे जेलमध्ये जावे लागले होते. ठीक आहे. आता बघा तुलसी गौडा, ज्यांना आपण एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट असंही म्हणतो. हे बघा, ह्या आहे तुलसी गौडा. ठीक आहे. इमेज मुद्दामून दाखवते जेणेकरून मग आपल्या ऐकायला पण इंटरेस्ट येतो आणि समजून घ्यायला पण इंटरेस्ट येतो. ठीक आहे. निधन त्यांचं झालं आहे 17 डिसेंबर 2024 86व्या वर्षी. त्यांची टोपण नावे बघा. वनाचा विश्वकोश, जंगल अम्मा, वृक्षांची देवी, एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट. त्यांनी कर्नाटक वन विभागात 50 वर्ष सेवा दिली. त्यात 35 वर्ष रोजंदारी कामगार आणि 15 वर्ष कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून काम केले. 30,000 वृक्षांचे बाळंतपण करणाऱ्या त्या दायी ठरल्या. बियांवरून वृक्ष ओळखत, कलम नेमके कोणत्या झाडाचे कशावर करावे हे ठरवत. तुलसी गौडा या हलक्की वकळू समाजातून येतात. तुलसी गौडा या कर्नाटक राज्यातील एक पर्यावरण कार्यकर्त्या. उत्तर कन्नड जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील हन्नाली हे त्यांचे मूळ गाव. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा. उत्तर कन्नड जिल्ह्यातील अकोल तालुक्यातील हन्नाली हे त्यांचे मूळ गाव. प्राप्त पुरस्कार बघा. इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार 1986, कर्नाटक सरकार राज्योत्सव प्रशस्ती पुरस्कार 1999 आणि भारत सरकार पद्मश्री 2020. ठीक आहे. पद्मश्री कधी मिळालाय? 2020. पुढे बघा. आता बघूया झाकीर हुसेन यांच्याविषयी. 15 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 73व्या वर्षी प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे इडिओपॅथिक पल्मनरी फायब्रोसिस IPF या फुफ्फुसाच्या आजाराने निधन झाले. ठीक आहे. बघा, अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे इडिओपॅथिक पल्मनरी फायब्रोसिस या फुफ्फुसाच्या आजाराने त्यांचं निधन झालेलं आहे. लक्षात ठेवा. चित्रपट संगीतासाठी त्यांनी भरीव योगदान दिले. हार्ट अँड डस्ट, साज, मिस्टर अँड मिसेस अय्यर यांसारख्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. त्यांच्या जीवनावर आधारित द स्पीकिंग हँड आणि झाकीर हुसेन अँड फ्रेंड्स या डॉक्युमेंटरी देखील प्रसिद्ध आहे. डॉक्युमेंटरींची नावं, त्यांच्या जीवनावर ज्या डॉक्युमेंटरी आहे त्या दोघांची नावं लक्षात ठेवा. द स्पीकिंग हँड आणि झाकीर हुसेन अँड फ्रेंड्स. ठीक आहे. आणि कोणत्या कोणत्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं तर हार्ट अँड डस्ट, साज, मिस्टर अँड मिसेस अय्यर. 9 मार्च 1951 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. जन्म बघा मुंबईत आणि निधन त्यांचं सॅन फ्रान्सिस्को अमेरिका येथे. मुंबईमधील माहीम येथील सेंट मायकल या शाळेत प्राथमिक शिक्षक, तर सेंट झेवियर्स महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण. वयाच्या 11व्या वर्षी अमेरिकेत पहिल्या
कॉन्सर्टमध्ये सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. 1973 लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड हा पहिला अल्बम प्रकाशित झाला. लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड हा त्यांचा पहिला अल्बम प्रकाशित. प्राप्त पुरस्कार बघा, 1990 संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1990 इंडो अमेरिकन पुरस्कार, 1992 प्लॅनेट ड्रम अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट संगीत श्रेणीतील ग्रॅमी पुरस्कार, 2006 मध्य प्रदेश सरकारच्या वतीने कालिदास पुरस्कार, 2019 बघा हे लक्षात ठेवा, मध्य प्रदेश सरकारच्या वतीने कालिदास पुरस्कार. कालिदास पुरस्कार कोणाच्या वतीने? मध्य प्रदेश सरकारच्या. 2019 संगीत नाटक अकादमीचा अकादमी रत्न पुरस्कार, 2022 संगीत क्षेत्रातील योगदानासाठी मुंबई विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट, 2024 3 अल्बमसाठी 3 ग्रॅमी पुरस्कार. ठीक आहे, बघा हे महत्त्वाचं आहे, रिसेंटची घटना आहे. 2024 3 अल्बमसाठी 3 ग्रॅमी पुरस्कार. पद्मश्री पुरस्कार 1988 सर्वात लहान वयात प्राप्त, पद्मभूषण 2002, पद्मविभूषण 2023. पुन्हा बघा, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण तीनही पुरस्कार प्राप्त आहे. पद्मश्री 1988 जो सर्वात लहान वयात प्राप्त, हे महत्त्वाचं. नंतर पद्मभूषण 2002 आणि पद्मविभूषण 2023. गाजलेले अल्बम बघा त्यांचे कोणते होते? फेस टू फेस, नंतर प्लॅनेट ड्रम, साऊंडस्केप, द ट्री ऑफ रिदम, एज वी स्पीक. ठीक आहे, हा रिसेंटचा आहे, एज वी स्पीक 2023चा. ठीक आहे. अमेरिकेकडून सन्मान, झाकीर हुसेन यांना 2016 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांना ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्ट या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले. या कार्यक्रमात निमंत्रण मिळालेले ते पहिले भारतीय आहेत. ठीक आहे, ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्ट. आता बघा, एस.एम. कृष्णा. एस.एम. कृष्णा पूर्ण नाव सोमन हळळी मल्लय्या कृष्णा. 10 डिसेंबर 2024 वयाच्या 92व्या वर्षी निधन. भूषविलेली पदे बघा, कोण आहेत ते? कर्नाटकचे मुख्यमंत्री होते 1999-2004. नीट लक्षात ठेवा, एस.एम. कृष्णा कोण होते? कर्नाटकचे मुख्यमंत्री 1999-2004. प्राप्त पुरस्कार पद्म विभूषण 2013, भारताचे परराष्ट्र मंत्री 2009 ते 2012 आणि सगळ्यात महत्त्वाचं ते महाराष्ट्राचे राज्यपाल राहिलेले आहेत 2004 ते 2008. म्हणून या गोष्टी महत्त्वाच्या ठेवा. कोण बघतोय आपण? एस.एम. कृष्णा, विसरू नका. महाराष्ट्राचे राज्यपाल 2004 ते 2008. त्यानंतर कर्नाटक विधानसभा सभापती पण राहिलेले आहेत. 1962 साली मद्दूर येथून अपक्ष आमदार म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. 1968 साली लोकसभेचे खासदार झाले. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. ठीक आहे. बेंगळुरूला दक्षिणेची सिलिकॉन व्हॅली म्हणून जगाच्या नकाशावर स्थान मिळवून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. महत्त्वाचा पॉइंट आहे हा. नंतर काही काळ प्रजा समाजवादी पक्षात राहिल्यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. ठीक आहे. आता बघा, शारदा सिन्हा. शारदा सिन्हा कोण? तर त्यांना बिहारच्या गान कोकिळा म्हटलं जातं. त्यांची पण इमेज बघून घ्या. ह्या आहेत शारदा सिन्हा. ठीक आहे. शारदा सिन्हा निधन त्यांचं 5 नोव्हेंबर 2024 वयाच्या 72व्या वर्षी. बिहारच्या गान कोकिळा छटगीतासाठी प्रसिद्ध, भोजपुरी आणि मैथिली लोकगीतकार. बघा, महत्त्वाच्या गोष्टी आहे. बिहारच्या गान कोकिळा म्हणून छटगीतसाठी प्रसिद्ध, भोजपुरी आणि मैथिली लोकगीतकार. गेल्या 5 दशकांहून शारदा सिन्हा यांनी उत्तर भारतीय संगीत क्षेत्रात योगदान दिले. प्राप्त पुरस्कार बघा, 1991 ला पद्मश्री, 2018 ला पद्मभूषण, 2000 ला संगीत नाटक अकादमी. ठीक आहे.
पुढे बघा आता पंडित राम नारायण यांची पण इमेज मी तुम्हाला दाखवते, पण महत्त्वाचं काय आहे की ते कोणतं वाद्य वाजवायचे, ते वाद्य कसं आहे ते पण आपल्याला माहिती पाहिजे। बघा, ज्येष्ठ सारंगी वादक काय वाजवतात ते, ज्येष्ठ सारंगी वादक पंडित राम नारायण यांच्या वयाच्या 96व्या वर्षी 8 नोव्हेंबर 2024 रोजी निधन झाले। अदालत, मुगले आझम यांसारख्या अनेक चित्रपटाच्या पार्श्वगायनात त्यांनी आळवलेले संगीताचे सूर आजही रसिकांच्या लक्षात आहे। अदालत, मुगले आझम। सारंगी हे पारंपरिक वाद्य, संगीतातील एक साथीचे वाद्य एवढीच सारंगीची ओळख। सारंगीला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्याचे काम राम नारायण यांनी केले। पुढे बघा, 1960 ते 70च्या दशकात त्यांनी सांगीतिक मैफिल खूप गाजल्या त्यांच्या। राम नारायण हे एक भारतीय संगीतकार होते ज्यांनी सारंगीला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एकल वाद्य म्हणून लोकप्रिय केले। त्यांनी 1944 मध्ये ऑल इंडिया रेडिओ लाहोर येथे गायकांसाठी संगीतकार म्हणून काम केले। ते मूळचे कुठले होते, राजस्थानचे। त्यांचे प्राप्त पुरस्कार बघा, पद्मविभूषण 3ही मिळालेत। पद्मश्री बघा 1976, पद्मभूषण 1991, पद्मविभूषण 2005, संगीत नाटक अकादमी पुरस्कार 1975, भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार 2015-16 आणि राजस्थान रत्न पुरस्कार 2013 आणि कालिदास सन्मान पण मिळाला आहे त्यांना, जो मध्य प्रदेशचा आहे, हे नीट लक्षात ठेवा। कालिदास सन्मान म्हटलं तर मध्य प्रदेशचा आहे। आता बघून घेऊ। आता आपल्याला काय बघायचंय, सारंगी वाद्य कसं आहे हे बघा, आपल्याला माहिती पाहिजे। हे आहे सारंगी वाद्य आणि हे आहेत राम नारायण, ठीक आहे, त्यांच्या हातात ते वाद्य आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आज आपला व्हिडिओ इथेच समाप्त होतो। ह्या ज्या बाकीच्या न्यूज आहेत ते ऑलरेडी आपल्या 17व्या चालू घडामोडीच्या आवृत्तीत झालेले आहेत। मी त्याची प्लेलिस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देते, तुम्ही तिकडे जाऊन ते बघू शकता, ठीक आहे। बघून घ्या कोणत्या कोणत्या न्यूज कव्हर झाल्या होत्या आणि आत्ता जी परीक्षा झाली त्याच्यात प्रश्न पण आले होते। ठीक आहे, आणि ह्या ज्या एक्सरसाइज आहेत त्या मी तुमच्या सेपरेट व्हिडिओमध्ये ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथेच संपतो। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।